संध्याकाळी दारात बसल्या बसल्या मूड आला, म्हणलं चला वहिनींनी लावलेल्या सगळ्या फुलं फळं भाज्या दाखवाव्या. हे शोचं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला शेवंतीचं लावलेलं आहे त्यांनी. फुलं नाही येत आली त्याला. इकडं पारिजातक आहे. पारिजातकाचा सडा खूप सुंदर पडतोय दारात सकाळी सकाळी, असं खूप सुंदर, आणि त्याचा वास. त्याच्या बाजूला पारिजातकाच्या आंब्याचं झाड आहे आणि परत त्याच्या खाली शेवंतीचं झाड आलंय. इकडं घेवड्याचा सुद्धा वेल त्यांनी लावलाय, घरचाच, म्हणजे फ्रेश, कुठलीही फवारणी नाही, काय नाही. बाजूला कढीपत्ता आहे. कढीपत्त्याचं झाड किती मोठं आलंय. परत खूप इथून तिथून पर्यंत घेवडाच होता. इकडं सूर्यफुलाचं लावलंय त्यांनी. किती सुंदर फुलं आलेत बघा, किती छान वाटतंय, मस्त. नारळ आहे, नारळाला पण भरपूर नारळ लागलेत. घराच्या पाठीमागं पण भरपूर नारळ आहेत, तिकडं पण भरपूर नारळ लागलेत आणि असे सुंदर दिसतंय. इकडं करंजाचं झाड आहे, त्याची तर सावली खूपच, उन्हाळ्यात तर खूपच सावली पडते त्याची. छान. झेंडू तर किती फुललाय, मस्त मस्त झेंडूला फुलं आलेत, खूपच छान वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरची कुठलीही फवारणी नसलेली फ्रेश वांगी, खूपच छान टेस्टी, अगदीच. त्याची भाजी तर इतकी छान होतीये. आणि एक छोटंसं भेंडीचं सुद्धा झाड त्यांनी लावलंय. म्हणजे सगळ्या भाज्या, फळं, फुलं सगळं आहे अंगणात. इकडं रामफळाचं झाड सुद्धा लावलेलं आहे. रामफळ पण लागतात त्याला, आता सध्या नाही येत. त्याच्याच बाजूला परत शोचं झाड लावलंय आणि ती सुपारीची फुलं पण किती सुंदर दिसते, छोटी छोटी फुललेत, त्यामुळं असं खूप मस्त वाटतंय अंगणात बसल्यावर, छान. परत इकडं वांगं लावलेलं आहे. वांग्याला वांगी पण किती सुंदर आलेत बघा, किती छान ना. दारातच मस्त, कुठलीही फवारणी नाही, फ्रेश ताज्या भाज्या, किती सुंदर वाटतंय. एवढं घरातलं घरचं फ्रेश. परत इकडं फुलं लावलेत, ही फुलांची झाडं आहेत. अरे बापरे, चिक्कूचं सुद्धा झाड लावले, केवढे चिक्कू लागलेत बघा, छोटे छोटे छोटे, मस्त. खूप आवड आहे त्यांना झाडं लावायची. सगळ्या घराच्या समोर बाजूला इकडं लिंबाचं झाड लावलंय, ह्याला लिंब सुद्धा लागलेत. चिक्कूच्या बाजूला लिंबू आहेत. अरे बापरे, सीताफळ पण, किती सुंदर सीताफळ आलेत बघा झाडाला. म्हणजे फळं फुलं भाज्या सगळं घरचं आहे. इकडं दोडक्याचा वेल आहे, तारेवर दोड